जितक्या गोष्टीबरोबर सोप्या दिसतात ना तितक्या त्या अजिबातच नसतात. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. 2 दिवसापूर्वीच मी रामला इकडे घेऊन आली आहे आणि आता मला इतकं जास्त डिफिकल्ट जाते ना काम करायला. त्यामध्ये हा संक्रांतीचा सीझन, त्यामुळे गोष्टी जरा जास्तच अवघड झाल्यात. पण चला, हळूहळू का होईना सवय या गोष्टींची एकदा होऊन गेली की रुटीनमध्ये आपण एकदा लागलो ना मग काही वाटत नाही. आता मी इथे बसले होते शिवणकाम करण्यासाठी. आता ऑलमोस्ट मला 12-12:30 झालेत जेव्हा मी शिवणकामसाठी बसली आहे. आणि रामसोबत आता गोष्टी मॅनेज करायला अवघड याच्यामुळे जात आहेत की त्याला खेळण्याची सवय लागली गावाकडे असल्यामुळे. मोबाईल, लॅपटॉप हे त्याला काहीच नको आहे, फक्त खेळ माझ्यासोबत, असं काहीसं त्याचं चाललं होतं. मग त्याला मी इथे जरासा एंगेज करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला कात्रीसोबत खेळायला इतकं आवडतं ना सुरुवातीपासून. अगदी हाताला बिताला कुठेही तो लागून घेत नाही. आणि आता त्याला मी एक दोरा दिला होता आणि त्याच्यासोबत म्हटलं की चेअरला बांधून ते कट करत बस. आता त्याला हा उद्योग मी दिला होता, पण त्यानंतर त्याने जी काय माझी टेपची हालत केली, एक टेप त्याने पूर्ण कापून काढला. आणि त्यानंतर मला असं वाटलं की यार मी याला कात्री का दिली असेल, याने इतका वाढा उद्योग करून ठेवला. पण चला, आता फक्त एकच टेप माझ्याकडे आहे आणि त्याचासुद्धा जर त्याने उद्योग केला तर माझ्याकडे काहीच ऑप्शन राहणार नाही. त्यामुळे आता मी गळ्यातला टेप अजिबातच काढणार नाही. तो बाजूला खेळतो आणि इकडे माझा ब्लाऊज रेडी करण्याचं काम चाललं आहे. महत्त्वाचं म्हणजे आजच्या दिवसामध्ये माझा फक्त एकच ब्लाऊज तयार झाला. कॅन यू बिलीव्ह? कारण की मला असं वाटतं की दिवसात मी जिथे 6-6, 7-7 ब्लाऊज करत होते ते आज माझा फक्त एक ब्लाऊज दिवसभर चालला आहे. त्यामध्ये फॅब्रिक पण तसं होतं आणि त्यानंतर हा रामचा दंगा, असं काहीसं आजचं रुटीन आहे. पण चला, रामसोबत तो एक ब्लाऊज जरी कंप्लीट झाला ना तरीसुद्धा मला त्याचं सॅटिस्फॅक्शन द्यायला ते काहीतरी वेगळंच राहतं. राम इथे खेळतो आहे आणि माझं कंटिन्यू शिवणकाम चाललं होतं. मला असं वाटत होतं की एक गोष्टीसाठी सतत मला उठावं लागते आणि तो एका जागेवरती खेळायला बसला ना कधीच शांततेत खेळत नाही. मम्मा हे दे, मम्मा ते दे, असं त्याचं चालू असतं आणि थोडंसं इरिटेशन मलासुद्धा होत होतं. पण चला, आता हे आपल्या रुटीनचाच एक भाग आहे आणि आता आपल्यालाच पाहणं आहे, त्यामुळे त्याला पाहून आता हे काम मला मॅनेज करावं लागेल. 1-2 दिवस थोडंसं अवघड वाटेल, पण त्यानंतर सोप्या होतात गोष्टी एकदा सवय लागून गेली की. कोणत्या कंपनीच्या माझ्या मशीन आहेत हे तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले. तसं तर व्हिडिओ मी एवढ्या जवळून शूट करत नाही, त्यामुळे मे बी नावसुद्धा बऱ्यापैकी तुम्हाला कधी व्हिडिओमध्ये दिसत नसेल. पण माझ्याकडे ज्या काही 4-5 मशीन आहेत त्या सर्व नोवेल कंपनीच्याच आहेत. आणि त्यामागचं घेण्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस माझी चुलती शिवणकाम करत होती त्यावेळेस तिच्याकडच्या दोन्ही मशीन नोवेलच्या होत्या. आणि मग होतं एक जुन्यापासून आपण एखादी गोष्ट पाहिलेली असली ती छान टिकाऊ निघली की मग आपलासुद्धा त्यावरती एक ट्रस्ट बसून जातो. त्यामुळे घेताना हायस्पीड मशीनसुद्धा मी नोवेलचीच घेतली आहे. आणि त्यानंतर ओव्हरलॉक आणि ज्या काही पिको फॉलची किंवा जुनी माझी मशीन आहे त्या पण नोवेलच्याच आहेत. आणि बऱ्याच जणी विचारतात की कोणत्या कंपनीची घेऊ, तर मला तरी वाटते की नोवेलची घ्या. पण पहा तुमच्याजवळ कोणतं शॉप आहे, त्यांना थोडेसे एक्सपिरियन्स जे काय असतील ते तुम्हाला सांगतील आणि त्यामधून तुमचं जे काही फायनल सजेशन असेल त्यामध्ये तुम्ही नक्कीच गुगल वगैरे करून पाहू शकता की कोणत्या कंपनीची मशीन चांगली आहे, काय ॲडव्हान्स फीचर्स आहेत, या सर्व गोष्टी आहेत. केलं रामू, उठ, चल चल, उठ इकडे, चल पटकन. मम्माचा नाही तू ना, मम्माचा नाही ना, चांगलं बाळ नाही तू. तिथं वॅ केली सगळी चेअर. कोणी केली वॅ चेअर? उभा राहा, चल इयर्स पकड. मम्माला सॉरी म्हण, चल पटकन. हां चला, हँडवॉश करायला चला, चल पटकन. चॉक ठेवून दे मम्माची मशीनवर, चॉक ठेवून दे मम्माची, दे ठेवून मशीनवर. पिल्लू, रामू, आणि ठेव, दे ठेवून, चल. मी जाते आता, फिरायला जाते. हां तू इथं थांब, मी जाते, बाय बाय. वाजले दुपारचे 3:15 आणि फक्त सकाळपासून माझं हे एकच ब्लाऊज चाललं आहे. फक्त घरातलं काम आवरले आणि त्यानंतर हे ब्लाऊज करायला घेतले. आणि रामची पामस्ती कालपर्यंत घरामध्ये कुठेही म्हणजे एक कचरा स्वतः दिसणार नाही ना, आज पहा सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडल्यात. हाय कर, हाय कर, ब्लँकीज दे सगळ्यांना. छान. हँडवॉश केली का? केली. खोटं बोलतो ना. दे ठेवून, चल चॉक तिथं पटकन मशीनवर ठेव, चॉक ठेव बाई. चला, आता त्याला थोडंसं खायला भरवते आणि त्यानंतर मग आता त्याला झोपवते आणि त्यानंतर मग माझा जो काही कामाचा स्पीड असेल ना तो तुमच्याबरोबर शेअर करते आणि काही शिवलेले ब्लाऊज पण तुम्हाला दाखवायचेत. चला, व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूयात.
अगदी मी जोपर्यंत शिरा त्याच्यासाठी बनवत होते ना, तोपर्यंत त्याने इकडे जे काही त्याची खेळणी होती ती आवरायला पटापट सुरुवात केली. ही गोष्ट त्यालासुद्धा माहीत आहे, जोपर्यंत सर्व खेळणी तो जागेवरती ठेवत नाही ना, तोपर्यंत खाण्यासाठी मी काय त्याला बोलवत नाही. मी म्हणते पहिल्यांदा टॉयज तू जागेवरती ठेव आणि मग आपण दोघं सोबत जेवू. तसं तर मला त्याला खिचडी भात बनवायचा होता, पण एवढा काय वेळ नव्हता आणि त्यामध्ये माझं एकच ब्लाऊज होत होतं. त्यामुळे माझीसुद्धा बऱ्यापैकी चिडचिड वाढली होती. सो आता त्याने इथे खेळणी आवरून घेतली. आता त्याला मी खायला भरवायला घेईल आणि एकदा खाऊन झाला की 2-2:30 वाजता तो झोपायला घेतो. झोपायची सवय त्याची मोडली गावाकडे असल्यामुळे. इकडे मी त्याला लवकर झोपवायची, 1पर्यंत ऑलमोस्ट तो झोपलेला असायचा. येणारे व्हिडिओ कधी कधी आपले छोटे असतील किंवा एखादा दिवस मिससुद्धा होतील. सो तुम्ही ते गोष्ट समजून घ्या. कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओसुद्धा मला जसा वेळ भेटेल तसे मी ते अपलोड करेलच. 4 वाजले त्यांना आता व्हिडिओला सुरुवात करते. मध्ये 2 तास गॅप पडला होता. वेगळं काहीच नाही केलं. रामला झोपवले खाऊ पिऊ घालून. त्यानंतर मी पण थोडा आराम केला आणि त्यानंतर म्हटलं जे काही ब्लाऊज मी आत्तापर्यंत शिवलेत, आता जवळजवळ मला वाटते एक 5 ते 6 दिवस झाले असतील. त्यावेळेस मी खूप जास्त ब्लाऊज शिवले होते. एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं सुद्धा होतं की तुम्हाला दाखवेल पुढं. पण झालं काय नेमकं, त्यानंतर त्याला हुक वगैरे बसवायचे राहिले होते आणि ते मी अजूनसुद्धा बाहेर नेऊन दिले नाही हुक बसवायला. त्यामुळे ते काम मला संध्याकाळी करावं लागणार. सो म्हटलं चला सिम्पलच डिझाईन, पण म्हटलं चला एकदा दाखवून देऊयाच व्हिडिओमध्ये. काल हा एक ब्लाऊज तयार केला, याला कॉड पायपिंग केले. हा सुद्धा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करायचे. पाठीमागून फिनिशिंग आणि समोरून फिनिशिंगसुद्धा छान आलं आहे. 34 साईजचा हा ब्लाऊज आहे. सिम्पलच एकदम, फक्त याला नॉड लावायचे राहिलेत, पण अजून म्हणजे बनवूनच मला घ्यायचं राहिले अजून. सो ते बनवल्यानंतर हे अटॅच करेल. त्यानंतर हा एक ब्लाऊज आहे आणि हा तर इतका सुंदर झाला आहे ना. पाठीमागून इथे शो बटन वगैरे त्याला अटॅच करायचे आणि अशा पद्धतीचा हा नेक केला आहे आणि समोरून जे आहेत तो अशा पद्धतीने ब्रॉड केला आहे. अशा पद्धतीने म्हणजे त्यांनीच सांगितलं होतं की ब्रॉड गळे आणि थोडेसे डीप राहू द्या, त्यामुळे असा केला आहे. आता तुम्ही म्हणताल की ही बॉर्डर कशी पुरली, तर त्यांचं जे काय दंडघेराचं माप होतं ते ऑलरेडी कमी होतं आणि इथे जर पाहिलं तर मी थोडासा जोड दिला आहे, कारण की मला याचा जो काट आहे बॉर्डर ती पण पाहिजे होती. टंग खूप स्लिप होती कारण की रामला झोपवले आणि माझं असं इंटेन्शन आहे की 10 मिनटात एवढं शूट करून पटकन ब्लाऊज शिवायला बसायचं, त्यामुळे खूप पटपट दाखवते. हा एक ब्लाऊज. बाकी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्या इंस्टाग्रामला तर पाहायला भेटेलच. हा तर तुम्ही ऑलरेडी इंस्टाग्रामला आपला पाहिला असेल. हे एकाच कस्टमरचे 3 ब्लाऊज आहेत, अजून 3 आहेत, त्यातला एक चौथा चालला आहे. 2 अजून कटिंग करून स्टिच करायचे मला. त्यानंतर हा एक कॉलरचा ब्लाऊज. याचे सर्व मेजरमेंट्स मी इंस्टाग्रामला तुम्हाला दाखवलेली की शोल्डर मुंडा वगैरे किती घ्यायचं आणि कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ दाखवा. बऱ्याच ताईंचं म्हणणं आहे, तर पहा जे कोणी आता समजा व्लॉगर XYZ कोणी व्लॉगर असो, जर त्यांचं फक्त त्यांना घरातलंच काम दाखवायचे, बाकी त्या काहीच एक्स्ट्रा जे काही काम असेल ते करत नाही आहे, तर त्यांच्याकडे भरपूर वेळ असणार आहे. पण मला क्लायंटचं काम सांभाळून हे यूट्यूब सांभाळायचे. म्हणजे क्लायंटचं काम म्हणजे तुम्ही पाठीमागे लाईन पाहत असाल, ही संपूर्ण मला संक्रांतीपर्यंत रेडी करायचे आणि त्यामध्ये रामला काल मी घेऊन आले. सो आता रामची पण जबाबदारी माहिती आहे, घरातला स्वयंपाक, धुणी, भांडी, त्यानंतर शिवणकाम, यूट्यूब, हे सगळ्या गोष्टी मला एकटीने हँडल करायचे. त्यामुळे कटिंग स्टिचिंगची व्हिडिओ प्लीज सध्या तरी मला पॉसिबल नाही. जेव्हा होईल त्यावेळेस तर मी टाकेलच आपल्या स्टिच विथ अश्विनी या चॅनलवरती. त्यानंतर हा पण सिम्पल आहे. हे सगळे ब्लाऊज सिम्पल आहे, फक्त नॉड आणि लेस प्रत्येकाला लावलेले आहे. आणि हो, अजून एका ताईंच्या म्हणजे बऱ्याच ताईंच्या कमेंट्स होत्या जिथे की मी दाखवलं होतं होलसेलमधून असतं कुठून आणलेत, तर याआधी पण मी ॲड्रेस दिला होता. तर अच्छा आता आठवलेच तर एक इन्सिडेंट सांगते तुम्हाला. खूप दिवसांपूर्वी एका ताईंनी होलसेलमधला म्हणजे मटेरियल आणलं होतं आणि एखादं होतं ना, आपला व्हिडिओ जर व्हायरल गेला तर आपल्याला तो त्या फीडमध्ये दिसायला लागतो. तसंच मी ते ओपन केलं आणि त्यामध्ये मला दिसलं की त्यांनी बरेच मटेरियल आणलं होतं आणि मे बी त्या पण पुण्यातल्याच असतील, त्यामुळे त्यांनी रविवार पेठवरून मटेरियल आणलं होतं. तर त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये ना खूप साऱ्या कमेंट्स होत्या की मटेरियल कुठून घेतलं वगैरे सांगा. तर त्यांनी सांगितलं होतं का DM करा किंवा मी सांगते येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये, असं बरंच मी खाली वाचलं. त्यानंतर माझ्या लक्षात आलं, तर त्यांनी म्हणजे टाळाटाळ केली थोडक्यात ॲड्रेस वगैरे सांगायचं. तर मला असं वाटतं की ज्यावेळेस तुम्ही कोणतीही गोष्ट घेता आणि एखाद्याला पुढच्याला तुम्हाला माहिती द्यायची आहे, तर देण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. तर त्याच्यामध्ये काय एवढं लपवण्यासारखं वगैरे. ते शॉप आहे आणि पुण्यासारख्या ठिकाणी एवढ्या मोठ्या सिटीमध्ये आहे, तर ते कधी ना कधी कोणाला माहीत होणारच आहे. मग तुम्ही जर दुसऱ्याला ॲड्रेस दिला किंवा सांगितलं, तर ते जे कोणी शिवणार आहेत ते काय तुमच्या शेजारी राहतात का? तुमचा जो काही बिझनेस आहे तो कमी होईल असं नसतं. ज्यावेळेस तुम्ही म्हणजे काय होतं माहिती आहे का, थोडक्यात मी त्यांना DM केला होता म्हणजे की मला होलसेल आता ऑलरेडी 2-3 शॉप मला माहितीच आहे की मी तुमच्याबरोबर पण शेअर केले. प्राईजमध्ये काय जास्त तफावत नाही, एकसारखीच प्राईज आहे आणि त्यांचीसुद्धा जे कोणी डीलरशिप असतील ते पुरवणारे त्यांना एकच असतात. त्यामुळे ते कसं विचार करून ठरवतात की तुम्ही तुमच्या दुकानात एवढा रेट आहे तर आपण पण एवढाच ठेवूयात, म्हणजे एकसारखं त्यांची ती लिंक असते थोडक्यात.
तर मी त्यांना मेसेज केला की प्लीज मला सांगाल की तुम्ही होलसेलमधून कुठे असं आणलं होती. माझा विचारच चालला होता त्यावेळेस, ही गोष्ट असेल जवळजवळ मला वाटते 1 महिना आधीची. तर त्याच्यानंतर त्यांनी काही मेसेजला रिप्लाय वगैरे केलं नाही, कारण रिक्वेस्टमध्ये जातं ज्यावेळेस आपण अनफॉलो लिस्टमध्ये असतो त्यावेळेस. आणि त्यांचे पण काही सबस्क्रायबर जास्त नव्हते, लिमिटेडच आहे, माझ्यासारखेच आहेत असे. सो मग मी त्यांना मेसेज केला, म्हटलं पाहून रिप्लाय देतील. 1-2 दिवस झाले, 2 दिवस झाले, 14 दिवस झाले, म्हणजे असे कंटिन्यू दिवस गेले. आणि नंतर माझ्या लक्षात आलं, अरे मी यांना तर मेसेज केला होता, यांचा रिप्लाय आला का चेक करते, तर काहीच नाही. मेसेज अनसेंडमध्येच, सॉरी व्ह्यूजमध्ये, सीनमध्येच नव्हता. मग म्हटलं यांनी क्वचित तरी मला असं वाटते की त्यांनी इग्नोर केला असेल. त्यामुळे मग मी तो मेसेज अनसेंड करून टाकला, कारण की नाही यार, आपण एखाद्याला, म्हणजे आपण दुसऱ्याला, याच्यावरूनच माझ्या लक्षात येतं की ज्यावेळेस एखाद्याला एखादी गोष्ट जाणून घ्यायची उत्सुकता असते त्यावेळेस मला असं वाटतं की ती सांगावी, पुढच्याला सुद्धा त्याचा उपयोग होईल. त्यामुळे नाही की मला माहिती मग मी कोणाला सांगणारच नाही, असं नाही, हेल्प करायला पाहिजे. आणि सोशल मीडियावरती मला असं वाटतं की आपल्यामुळे जर कोणाचं भलं होत असेल तर करायला काय हरकत आहे. मला मस्त वाटतं कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ दाखवा, आपण तेवढा वेळ माझ्याकडे नाही. बाकी मी तुम्हाला नाव सांगते, कोमल एम्ब्रॉयडरी आणि राज हे 2 शॉप आहेत रविवार पेठमध्ये. जो दर्गा आहे त्याच्यासमोरच कोमलचं शॉप आहे. तुम्ही जर गुगलवरती टाकलं तर तुम्हाला लगेच भेटेल, तिथून तुम्ही घेऊन येऊ शकता. आणि प्राईस पण बऱ्याच जणांनी विचारलं होतं, तर 440 रुपयाला त्यांनी आम्हाला दिलं. खूप दिवसांपूर्वी त्यांना विचारलं होतं त्यावेळेस त्यांनी 430 रुपये सांगितले होते, आता 440 रुपयाने दिलं. आणि त्यानंतर अजून कमेंट होत्या की मग 1 मीटर अस्तर कितीला पडतं, तर 22 रुपयाला 1 मीटर अस्तर पडतं. मला असं वाटतं रेटपेक्षा आपला वेळ जायला वाचतोय. आणि जे मोठे मोठे क्लायंट आहे ज्यांचं की मेजरमेंट मोठं आहे त्यांच्यासाठी अस्तर पण पुरेपूर भेटतं, त्यानंतर मग जास्त धावपळ होत नाही. त्यामुळे मी ते घेतलेले आहेत. बाकी पैसे वाचतील वगैरे असं माझं काही इंटेन्शन नाही आहे. हा आहे पुढचा ब्लाऊज, कलर खूप सुंदर आहे याचा सुद्धा. पण हा पण एक सिम्पल ब्लाऊजच आहे. पुढचा हा हातीपालखी साडीवरील साड्या जे की खूप जास्त व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर हा एक, या व्यतिरिक्त दुसरा जो काही आत्ता दाखवला त्याच्यासारखा सेम आहे, फक्त सगळ्याला लेस वगैरे लावून घेतल्यात. काही फोरटक्स आहेत, काही कटोरी आहेत. हुक प्रेस करून बिल करणं सगळंच बाकी या ब्लाऊजचं. हा ब्लाऊजसुद्धा खूप छान झाला आहे. याला मी अशी ब्रॉड लेस लावली आणि त्यानंतर याला दिलेली आहे गोपीबाई, जी की आपली फुगाबाई तुम्ही म्हणू शकता. अशा पद्धतीने खूप छान झाली. हे कपडा चांगला आहे, जॉर्जेटचा कपडा असेल तर गोपीबाईला काहीच प्रॉब्लेम येत नाही. आणि हा पण एक असंच ब्रॉकेटमधून घेतला त्यांनी ब्लाऊज असेल, त्याला पण मी एक अशी ब्रॉड लेस लावली, त्याला नॉड लावायची राहिली. त्यानंतर हा पण हातीपालखी साडीवरील ब्लाऊज, हा पण कटोरी ब्लाऊज आहे, सिम्पल आहे, 34 साईजमध्ये कटोरी ब्लाऊज आहे. आपण आवाज तुम्हाला लहान येत असेल तर प्लीज ॲडजस्ट करून घ्या, कारण की राम झोपला आहे. मोठ्याने जर बोलले तर राम लगेच उठेल. आणि हा पण एक मटका शेपमध्ये घेतला आहे. आणि त्यानंतर याची स्लीवसुद्धा जी काही आपली गोपीबाई आहे तशी. तर याआधी मी एकदा व्हिडिओ टाकला तर तिथे विचारलं होतं की तुम्ही अस्तर वगैरे लावता, तर हो मी अस्तर लावते, कारण की मग कपडा कधी कधी पातळ असला तर लगेच उपसून येतो, म्हणजे निघून येतो, त्यामुळे मग मी त्याला अस्तर लावते. तर अशा पद्धतीने हे सर्व ब्लाऊज रेडी तर झालेत, पण यांना सगळ्यांना हुक हातशिलाई करायचं बाकी आहे. आणि सिम्पल ब्लाऊज असले ना जास्त वेळ नाही लागत बरं का. सिम्पल ब्लाऊज 1 तासामध्ये म्हटलं तरी पण होतात, कमी याच्यात पण होतं, कधी कधी 40-45 मिनटात पण होतं, जर छोटं मेजरमेंट असेल 36-38पर्यंत असलं तर. आता हे सगळे ब्लाऊज राम उठला ना, मला एका ब्लाऊजचा अस्तर आणा जायचे, त्यावेळेस मी घेऊन जाईल. बरं, तुमचे अजून काय बाकी प्रश्न असेल तर सांगा. तसं तर मी मोस्ट ऑफ टाईम माझा प्रयत्न असतो की लगेच त्याला तिथं कमेंटला रिप्लाय करायचा. कधी कधी वेळ नाही भेटत, त्यामुळे लाईक करून सोडते मी. आणि मग असं आपण ज्यावेळेस व्हिडिओमध्ये असतं त्यावेळेस मी आन्सर देत जाईन. चला आता पुढचा ब्लाऊज कंप्लीट करूयात, त्याला पण कॉड पायपिंग वगैरे मला करायचं आहे.